नमस्कार मंडळी, आज करतोय मस्त असं चमचमीत मटणाचं खारं. काय जबरदस्त दिसतंय बघा. तर हे जबरदस्त मटण कसं बनवायचं चला पाहूयात. तर सगळ्यात अगोदर मटण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्याच्यातलं संपूर्ण असं पाणी नितळून घ्यायचे. त्यानंतर मटणामध्ये जी काही चरबी असते ती बाजूला काढून घ्यायची. जेव्हा आपण मटण घेतो ना तेव्हा थोडीशी एक्स्ट्रा मटणाची चरबी मागून घ्यायची आहे, कारण का ते पुढं सांगते मी. सगळ्यात अगोदर गॅसवर कुकर ठेवा. त्याच्यामध्ये जी आपण चरबी बाजूला काढलेली ती घालायची आहे आणि चरबी व्यवस्थित परतून घ्यायची जोपर्यंत त्याचं संपूर्ण तेल बाहेर पडत नाही तोपर्यंत. तर बघा, चरबी परतून होतीये आणि त्याचं संपूर्ण तेल देखील निघालंय. आता ह्याच तेलामध्ये आपण मटण शिजवल्यामुळे ना मटणाला खूप छान चव येते. आता ह्या तेलामध्ये आपण कांदा परतून घेणार आहोत. तर मोठा एक कांदा मी उभा पातळ चिरून घेतलेला तो आता ह्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे. आता कांदा परतून होईपर्यंत मसाल्यामध्ये काय घ्यायचं आहे बघूया. मूठभर कोथिंबीर घेतली आहे, अद्रक घेतलं आहे, लसूण घेतला आहे, तिखट हिरव्या मिरच्या 4 घेतल्या, त्यानंतर ओलं खोबरं घेतलं आहे. ओल्या खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही सुक्या खोबऱ्याचा देखील वापर करू शकता, परंतु मटणचं जे खारं बनवते त्याला ओल्या खोबऱ्याची खूप छान टेस्ट येते. तर मस्त थोडंसं पाणी टाकून वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता या ठिकाणी बघा, कांदा देखील छान असा परतून झाला आहे. याच्यामध्ये वाटलेलं वाटण घालायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. तर बघा, वरून मी एक्स्ट्रा थोडंही तेल वापरलेलं नाही आहे. त्या मटणाच्या तेलामध्येच मी हे मटणाचं खारं बनवते. तुम्ही पण करून बघा, खूप छान चवीला होतं. आता छान असा मसाला परतून घ्यायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढा तुम्ही मसाला व्यवस्थित परतताल तेवढं तुमचं मटणाचं खारं छान होणार आहे. जर तुम्ही चरबी आणलेली नसेल मटणामध्ये तर तुम्ही 2 चमचे तेल घाला आणि मस्त हा मसाला परतून घ्यायचा आहे. आता तुम्ही पाहू शकाल मसाल्याला तेल सुटायला लागलं आहे, म्हणजे मसाला आपला परफेक्ट असा भाजून झाला आहे. आता टाका 1 चमचाभर हळद पावडर, त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता त्यानंतर पुन्हा एकदा आपण मसाला व्यवस्थित परतून घेणार आहोत. तर खूप सुंदर रेसिपी आहे, साधी सोपी आहे आणि नक्की ट्राय करायची. तुम्हाला जर मटणामध्ये पुदिना आवडत असेल तर कोथिंबीरमध्ये पुदिना देखील तुम्ही वाटून घेऊ शकता. आता आपण यामध्ये मटण ॲड करणार आहोत आणि मस्त असं परतून घेणार आहोत. तर आता पुढे एक छान टिप्स सांगणार आहे. टिप्स ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, आता मसाला आहे ना सगळ्या मटणाला अगदी व्यवस्थित लागला पाहिजे अशा पद्धतीने परतून घ्यायचं. त्यानंतर कुकरवर झाकण ठेवा, त्याच्यामध्ये पाणी टाका. पाणी गरम होईपर्यंत अजिबात झाकण काढायचं नाही आहे. आता ही प्रोसेस करण्यामागचं कारण, जो आपण मटणाला मसाला लावलेला आहे तो छान मटणामध्ये भिनला गेला पाहिजे, त्यामुळेच मटणाला चव येते. म्हणून लगेच कोमट पाणी, गरम पाणी, थंड पाणी ॲड करून कुकरला शिट्ट्या देऊ नका. तर अशा प्रकारे मटण थोडंसं वाफवून घ्या मसाल्यामध्ये, त्यामुळे मटणामध्ये खरी मसाल्याची चव उतरते आणि मग मटण खायला खूप छान लागतं. तर बघा, थोडंसं पाणी देखील सुटलं आहे, परंतु मसाला असल्यामुळे ते मसाला ॲब्झॉर्ब करून घेते. आता जे ताटामध्ये गरम पाणी झालेलं आहे ना तेच आपण कुकरमध्ये ओतायचं आहे आणि कुकरला शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर एक्स्ट्राचं पाणी ओतू नका, नाहीतर रस्साच खूप तयार होईल. तर अगदी थोडासा रस्सा आपला तयार करून घ्यायचा आहे. म्हणून ताटात मी जे काय 1.5 ते 2 ग्लास पाणी ओतलेलं तेवढंच मी आता याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर फार काही मोठा ग्लास घेऊ नका, अगदी आपला रेग्युलर जो पाणी प्यायचा असतो तोच. तर चला, आता गरम पाणी याच्यामध्ये ॲड केल्यानंतर कुकरला शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर त्या अगोदर व्यवस्थित मटण पुन्हा एकदा हलवून घ्या, म्हणजे सगळीकडे मसाला व्यवस्थित लागला जातो. तर रेसिपीबद्दल काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा, नक्की मी उत्तरं देईल त्याची. आणि चला, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक बटन क्लिक करा, चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आता झाकण लावते आहे आणि 3 ते 4 शिट्ट्या करून घेते. तुमचा कुकर जेवढ्या शिट्ट्या घेतो तेवढ्या तुम्ही शिट्ट्या काढा. काहींना जास्त शिजलेलं मटण आवडतं तर काहींना कमी शिजलेलं आवडतं. पाहू शकाल तुम्ही, काय जबरदस्त तर्री आलेली आहे, म्हणजे कट आला आहे. अजिबात एक थेंब तेलाचा न वापरता सुद्धा बघा किती सुंदर अशी तर्री आली आहे ह्या रश्श्याला. तर मस्त असं घट्टसर मटणचं खारं आहे ते तयार झालं आहे. तुम्हाला जर अजून घट्ट हवं असेल तर तुम्ही झाकण न लावता म्हणजे थोडंसं रस्सा जो आहे तो आटवून घेऊ शकता. मस्त चमचमीत असं मटणाचं खारं तयार झालं आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग, लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय बाय, धन्यवाद.